रामकृष्णारी. मी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोन्नर. आज मी अत्यंत महत्वाच्या आणि सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत असणाऱ्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. वारंवार वारकरी संत विचार, त्यातलं तत्वज्ञान, शेतकरी आणि संविधान याविषयी ज्या घटना घडतील त्यावेळेला मी माझं मत व्यक्त करण्यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे. हे काही व्यावसायिक चॅनल नाही, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि हा विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करा. आपल्या काय असतील ते सूचना याच्यावरच्या प्रतिक्रिया द्या आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी या ठिकाणी झालेलं कीर्तन, त्या कीर्तनातून निर्माण झालेला वाद, त्या वादानंतर निघणारे मोर्चे, केले जाणारे आरोप प्रत्यारोप, हे प्रकरण इथपर्यंतच थांबलं नाही तर हे प्रकरण थेट नथुराम गोडसेपर्यंत पोहोचलेलं आहे. महाराष्ट्राचे अनेक वर्ष मंत्री राहिले, 8 वेळा आमदार असणारे बाळासाहेब थोरात यांना आम्हाला नथुराम हवं लागेल अशा प्रकारचं वाक्य आमच्या वारकरी कीर्तनकार महाराजांनी व्यक्त केलेलं आहे. तिथे वाद काय झाला, त्यात कोण बरोबर कोण चूक याची मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे, त्याबद्दल मी फार बोलणार नाही. पण नथुराम वारकरी संप्रदाय आणि नथुराम ज्या गोष्टीसाठी कुप्रसिद्ध आहे ते महात्मा गांधी यांची हत्या, या विषयावर मी काही माझी मतं मांडणार आहे. वारकऱ्यांना नथुराम प्रिय असला पाहिजे का वारकऱ्यांना महात्मा गांधी प्रिय असले पाहिजे? वारकऱ्यांना महात्मा गांधी जवळचे असले पाहिजेत का नथुराम जवळचा असला पाहिजे? वारकरी संतांचा विचार महात्मा गांधींनी स्वीकारलेला होता की नथुराम याने स्वीकारलेला होता, याच्याबद्दलची काही मतं मांडणार आहे. आता महात्मा गांधींच्या हत्येचं उघडपणे समर्थन करणारे अनेक महाभाग या देशामध्ये आहेत. काही जण महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याचं मंदिर उभारणारे काही माणसं आहेत, यांची जयंती साजरी करणारे काही माणसं आहेत. पण ते वारकरी संप्रदायात असावेत ही मात्र अत्यंत खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. आणि असे असली तरी मी वारकरी संप्रदायामध्ये वावरत असल्यामुळे ज्या ज्या वेळेला काही सोशल मीडियावर चर्चा होते त्यावेळेला नथुरामचं समर्थन करणारे अनेक वारकरी, विशेषतः तरुण कीर्तनकार दिसतात. बहुतेक त्यांना वारकरी संप्रदायाचा आणि महात्मा गांधींचा किती जवळचा संबंध आहे हे माहिती नसलं पाहिजे. वारकरी संतांचा विचार, विशेषतः जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार, यांच्या अभंगाचं महत्व हे महात्मा गांधींनी स्वतः अनुभवलेलं होतं आणि आपण अनुभवलेला तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधल्या अभंगाचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि केवळ मराठी माणसापर्यंत नाही, कारण गाथा मराठीमध्ये आहे, तो मराठी माणसांना समजेल. पण हा इतका उदात्त विचार आहे की तो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. देशातला नव्हे तर परदेशातल्या लोकांनाही तो विचार कळला पाहिजे. म्हणून महात्मा गांधींनी तुकाराम महाराजांच्या काही अभंगाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. कोणते कोणते अभंग आहेत ते? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधूळ खावा देव तिथेची जाणावा, या अभंगाचे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेती,
अजून कोणता अभंग आहे? महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नोहे, हे त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये केलेले असे काही अभंग आहेत. महात्मा गांधीची जी प्रार्थना होती त्या प्रार्थनेमध्ये तुकाराम महाराजांचे काही अभंग दर दिवस म्हटले जात होते. हा वारकरी संप्रदायाचा आणि महात्मा गांधींचा परस्पराशी असणारा अनुबंध आहे, संबंध आहे. आता याच्या पुढचं ऐका. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधला विचार अत्यंत तळातल्या लोकांपर्यंत म्हणजे इंग्रजी भाषेमधून विदेशातील विचारवंतापर्यंत पोहोचावा, ही जितकी त्यांच्या मनामध्ये तळमळ होती तितकीच हा विचार अत्यंत सामान्य बुद्धीच्या, अत्यंत सर्वसामान्य माणसाला तो सहज कळावा असे सुद्धा प्रयत्न महात्मा गांधींनी केलेले आहेत. काय प्रयत्न आहे त्याचा? आपल्याला ते 3 माकडांची संकल्पना माहिती असेल. डोळ्यावर हात ठेवलेलं माकड, कानावर हात ठेवलेलं माकड आणि तोंडावर हात ठेवलेलं माकड. आता ही संकल्पना कोणाची आहे? महात्मा गांधीची. पण महात्मा गांधीला ही संकल्पना सुचली कुठून? ज्या वेळेला महात्मा गांधी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग वाचत होते, काही मराठी सहकार्याकडून समजून घेत होते, त्यावेळेला त्यांच्या वाचनामध्ये एक अभंग आला की ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज देवाला सांगत होते, देवा माझ्याकडून तर पाप घडू देऊ नकोच, पापाची वासना माझ्या मनामध्ये उत्पन्न होऊ देऊ नकोच, पण मला डोळ्याला पाप दिसू सुद्धा देऊ नको, आणि जर पाप दिसणारच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर देवा मला आंधळ करून टाक. असा तुकाराम महाराजचा अभंग आहे. काय अभंग आहे? पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. महात्मा गांधींचा आंधळा माकड जन्माला आला. निंदेचे श्रवण नको माझे कानी. निंदेचं श्रवण म्हणजे निंदा कुणाची माझ्या कानावर पडू देऊ नको, पण मी जिथे आहे तिथे निंदा होणारच असेल तर देवा त्यावेळेला मला बधीर करून ठेव, म्हणजे मला बहिर करून ठेव. हा अभंग, हे चरण ऐकल्यानंतर महात्मा गांधींचा बहिरा माकड जन्माला आला. अमंगळ वाणी नको माझे मुका, त्याहुनी मुका बराच मी. माझ्याकडून अमंगळ वाणी येऊ देऊ नको, पण एखाद्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली, उद्विग्नता माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि माझ्या मुखातून अमंगळ वाणी बाहेर पडेल असं जर वाटलं देवा, तर त्यावेळेला तुम्हाला मुका करून ठेव, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि हे चरण वाचल्यानंतर महात्मा गांधींचा मुका माकड जन्माला आला. म्हणजे वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट बोलू नये हा संदेश देण्यासाठी महात्मा गांधींनी जी 3 माकडांची संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे, ही 3 माकडांची संकल्पना जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगातून आहे. यावरून जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं संत साहित्यावर, वारकरी विचारावर, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारावर केवढी श्रद्धा, केवढं प्रेम आणि तो विचार लोकांपर्यंत पोहोचावा याची केवढी तळमळ होती, हे आपल्याला या माध्यमातून दिसतं. आणि असा संत विचाराविषयी तळमळ असणारा माणूस आणि त्याची हत्या करणाऱ्याच जर एखादा वारकरी, एखादा स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणारा माणूस करत असेल तर खरंच यांना संत विचार कळलाय का? यांना वारकरी संप्रदाय कळलाय का? असा प्रश्न पडतो. महात्मा गांधींचं एकंदर जीवन सुद्धा पाहिलं तर संत ज्या विचाराचा प्रचार प्रसार करतात ते विचार महात्मा गांधींच्या जगण्यामध्ये आपल्याला दिसतात. की आपल्याला जगत असताना संतांसारखं जगता आलं पाहिजे, संतांनी सांगितलेल्या विचारावर जगता आलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा गांधी आमचे संत सांगतात की कोणाही जीवाचा नगडो मत्सर, परम सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराज कोणाच्याही जीवाचा मत्सर घडू नये अशा प्रकारचं सांगतात. आणि महात्मा गांधींच्या जीवनामधलं, महात्मा गांधींचं जीवन पाहिलं तर मत्सर रहित जीवन आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून असा संत विचाराचा
एक महात्मा त्याचं समर्थन करण्याच्या ऐवजी त्याला मारणाऱ्या देशातल्या पहिल्या अतिरेकाचं समर्थन करणारा जर कोणी माणूस असेल तर त्याला कीर्तनकार म्हणायचं का, त्याला वारकरी म्हणायचं का, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून गेली 2 दिवस जे नथुराम वारकरी संप्रदाय याविषयी चाललं होतं त्याविषयी आपलं मत मांडलेलं आहे. आपण जरूर याच्यावर आपली प्रतिक्रिया द्या. आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.